बंड्या बॉईज या संघाचा आज वार्षिक स्नेहमिलन सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी काहीच वेळानंतर आपण मुंबईकडे प्रस्थान करणार आहोत. परंतु आजचा दिवस संपुष्टात येऊ शकत नाही जोपर्यंत मी संतोष गणपत बंड या संघाचे खेळाडू आणि व्यवस्थापक ज्यांच्याशी तोपर्यंत आपण वार्तालाप करत नाही तोपर्यंत आजचा दिवस अर्ध राहील. तर संतोष, सर्वप्रथम तुझं हार्दिक स्वागत आहे. ॲज अ प्लेयर बंड्या बॉईजची जी जर्नी आहे, जी यात्रा आहे, म्हणजे अगदी चुवा 11पासून ते राजेंद्र 11पर्यंत हा जो प्रवास राहिला, अर्थात त्यात भरपूर काय आठवणी असतील, तर हा प्रवासाबद्दल नक्की आमच्या प्रेक्षकांना सांग. बरेच जणांचे इंटरव्ह्यू झाले, त्याच्यामध्ये सर्व पॉईंट्स कव्हर झाले. त्यातल्या त्यात मी बंड्या 11चे जो प्रवास झाला त्याविषयी मी थोडक्यात सांगेन. 85 ते 89 चुवा 11 नावाने आम्ही खेळत होतो. त्याच्यानंतर एखादा इन्सिडेंटमुळे प्रशांत आमच्यामधला बंड्या ॲक्सिडेंटमध्ये ऑफ झाल्यानंतर आम्ही बंड्या 11 ह्या नावाने संघ पुढे चालू ठेवला आणि 89 ते नंतर 96पर्यंत आम्ही बंड्या 11नेच खेळलो. त्याच्यानंतर जेव्हा बंड्या ऑफ झाला तेव्हा आम्ही, जसं तुम्ही सांगितलं सुरुवातीलाच, की आम्ही 10 प्लेयरनी फक्त मॅच खेळायचो. पूर्ण वर्षभर त्याला आम्ही एक श्रद्धांजली अर्पण केली 10 प्लेयर खेळून. त्याच्यानंतर 96ला आम्हाला जे संजय पोतनी साहेब आम्हाला मिळाले. तसे त्यांच्या मागचा इतिहास असा आहे की इंडियन एअरलाइन्सला टुर्नामेंट होती 50,000ची, तेव्हा पोतनी साहेबांनी ती ऑर्गनाईज केलेली. त्यावेळेला आम्ही सेमीफायनलला आलेलो आणि सेमीफायनलला आल्यानंतर त्या शुक्रवार शनिवारमध्ये त्यावेळेला पुष्कळ क्रिकेट असायचा मुंबईमध्ये आणि आम्ही 2-3 टुर्नामेंट खेळून सगळे प्लेयर अगदी थकलेले आणि नाईटला सेमीफायनल होती. आम्ही ग्राउंडवर पोचलो आणि सगळे प्लेयर थकलेले. त्यामुळे राहुल 11 ही सेमीफायनलला होती त्यावेळेला आमच्याबरोबर. तर मुलांनी बोलले की आपण एंट्री फी तरी सेव्ह करूया, जेणेकरून आपलं एंट्री पुढे रोलिंग राहील. त्याच्यात आम्ही राहुल 11ला अप्रोच केला, पण तो विदाऊट त्यांनी कॉम्प्रो करण्यासाठी मनाई केली. त्याच्यानंतर ती सेमीफायनल आम्ही हारलो. पण बंड्या 11ची त्यावेळेची ते जिद्द आणि सगळ्या प्लेयरचा परफॉर्मन्स बघून पोतनी साहेबांनी आम्हाला दुसऱ्या दिवशीच बोलवून घेतलं. त्यावेळेला भरत आणि मी पोतनी साहेबांकडे गेलो आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला यापुढे जेवढा पण एंट्री असेल त्या त्यांनी स्वतः करतील आणि राजेंद्र 11 नावाने त्यांनी टीम पूर्ण चालू केली. 2 डिकेड त्यांनी पूर्ण फायनान्स केला. जवळजवळ 20 वर्ष ते आमच्याबरोबर होते, आजही आहेत. पण राजकीय आपल्या अडचणींमुळे म्हणा किंवा त्यांचा वाढता व्याप बघून आज थोडे त्यांना त्या गोष्टीबद्दल जास्त वेळ पण मिळत नाही आहे, तरीसुद्धा त्या आमच्या पाठीशी आहेत. आणि तो बंड्या 11 आणि राजेंद्र 11 ही 96पासून पूर्ण फ्लोमध्ये होती. त्याच्यानंतर बंड्या 11ने सर्व जे मेन टायटल असतात पावसाळ्यामध्ये मॅचलेसची टुर्नामेंट असते ते एक टायटल मारलेले, रुस्तम मंडेला मारलेली आहे. डोंबिवली परिसर पण त्यावेळेला गाजवलेला बंड्या 11ने. आणि त्याच्यानंतर राजेंद्र 11 नावाने संपूर्ण दबदबा 20 वर्ष पण तसाच होता. आणि शेवट एक इच्छा जी बंड्या 11ची राहिली ते म्हणजे आर.के. ट्रॉफी जिंकण्याची. म्हणजे ज्या वर्षी आम्ही आर.के. ट्रॉफीला एंट्री मिळणार होते सर्व होतं, त्याच वेळेला ती नेमकी काही कारणास्तव कॅन्सल झाली. आणि त्यावेळेला बंड्या 11 पुष्कळ फॉर्ममध्ये होती आणि तेवढा कॉन्फिडन्स होता आम्हाला की बंड्या 11 ती आर.के. ट्रॉफी पण आपल्या नावावर करून घेईल. पण ते काही कारणास्तव ते स्वप्न एक अर्धवट राहिलं या पूर्ण क्रिकेट इतिहासामध्ये. बाकी बंड्या 11चा प्रवास हा अजूनपर्यंत सक्सेसफुलच आहे. आणि यामध्ये सर्वात श्रेयाचा वाटा म्हणजे भरत वाघेला, मंदार गरोडे, नरेश चावला, चंदू आणि इतर सहकारी जोनस वगैरे हे सर्वच म्हणजे हे टीम म्हणजे एक परिवारच आहे, जे अजूनही एवढे वर्ष चालली आहे. जे आज बाकीच्या जेवढे आमच्या त्यावेळेच्या जेवढे कॉम्पिटिटिव्ह जे टीम्स होत्या त्या सर्व आता दिसत नाही आपल्याला, बंद झाल्या काही कारणास्तव. पण बंड्या 11 ही अजूनही आपण नाव घेऊन पुढे चाललो आहोत आणि सर्व प्लेअरची एकमेकांविषयी चांगली बॉन्डिंग आहे. फक्त क्रिकेट पुरता आम्ही सगळे मर्यादित नसून कोणाला काही अडचण आली तरी भरत इनिशिएटिव्ह घेतो, कोणाला काय मदत करायची, काय करायचं आहे, या सर्व करून त्यांनी आज एक फॅमिली बांधून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर भरतविषयी सांगायचं झालं तर सर्वात ग्रेट कॅप्टन म्हणून भरतचं नाव मी सांगेन. कारण राहुल 11 मॅचलेस त्यावेळेला त्या सगळे संघ होते, पण त्यांच्याकडे सगळे दादा प्लेयर होते आणि भरतकडे फक्त भरत एक होता, मंदार होता
आणि मोजके 1-2 प्लेयर आणि त्याने ते जे नवीन मुलं होते त्यांना घेऊन सगळ्यांना पराभव केला. त्यामुळे तो ग्रेट कॅप्टन आहे. माझ्याकडे हत्ती घोडे आहे तर मी जिंकणारच आहे, पण विदाऊट हत्ती घोडे जो जिंकला तो भरत वाघेला. संतोष, हा जो सोहळा आहे त्याची प्लॅनिंग भरपूर दिवस सुरू होती आणि आज एक काही तासामध्ये हा सोहळा संपणारसुद्धा आहे गोड आठवणी घेऊन. परंतु बंड्या बॉईजच्या या प्रवासामध्ये आणि आजची जी ही सहल झाली त्यासाठी असे काही व्यक्तिमत्व नक्की असतील की ज्या ज्या लोकांनी बंड्या बॉईजला वेळोवेळी सढळ ते मदत केली, पाठीशी उभे राहिले, पाठिंबा दिला आणि प्रोत्साहन केलं. तर असे काही जर रोल मॉडेल्स किंवा मार्गदर्शक असतील तर नक्की त्याचा विषय जाणून घेऊ इच्छितो आम्ही. नक्कीच. याच्यामध्ये प्रथम नाव घेईन तर मी संजय पोतनी साहेबांचा घेऊ इच्छितो, कारण ते नसते तर आम्ही अजूनपर्यंत दिसलो पण नसतो. कारण तो प्रवास त्यावेळेचा त्या कॉम्पिटेटिव्ह क्रिकेटमध्ये जर आम्हाला कोणाचा पाठिंबा नसता तर बंड्या इलेव्हननंतर राजेंद्र म्हणजे तिथेच संपले असते. पण पोतनी साहेबांच्या सहकार्यामुळे त्यांचा जो सपोर्ट होता आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतः ग्राउंडवरती आमच्या अगोदर उपस्थित राहायचे आणि शिस्त हे मेन त्यांचं तत्त्व आहे. म्हणजे आम्ही कुठल्या ग्राउंडवरती लेट झालो ना तर ते बोलायचे की त्याला बाहेर काढून टाका. शिस्त ही त्यांच्याकडनं आमच्या टीमला आलेली आहे. त्यामुळे मी संजय पोतनी साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि असेच आमच्या पाठीशी सदैव राहा आणि आमच्या सर्व मुलांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, तर तुम्ही सदैव आमच्या पाठीशी राहा हीच त्यांच्याकडे विनंती करतो. त्याच्यानंतर आज आपल्याला या कार्यक्रमासाठी प्रसाद येरुणकर म्हणजे बाबू, ज्याला आम्ही प्रेमाने बाबू बोलतो, त्याने आपल्याला स्ट्रायकर स्पोर्ट्सच्या टी-शर्ट स्पॉन्सरशिप केला. तारीफबाई हे एका शब्दावर आपल्यासाठी नेहमीच रेडी असतात. त्यांनी आपल्याला 77 डेचं संपूर्ण टेलिकास्ट करण्यासाठी ते यूट्यूबसाठी ते मदत करत आहेत, त्यांचाही आभार. त्याच्यानंतर आमच्या टीममध्ये बंड्या इलेव्हनमध्ये ही एकमेव टीम असावी ज्याच्यामध्ये लिजंड प्लेयर्स पुष्कळ खेळून गेले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर उल्लेख करायचा झाला तर सुरेश गडेकर, राहुल संपल्यानंतर सुरेश गडेकर 3 ते 4 वर्ष त्यांनी आपली बंड्या इलेव्हनला दिली. शंतनू गायचौर, उमेश सर, त्याच्यानंतर ऋषी वैद्य, भरत राठोड म्हणजे आपण त्याला पतला म्हणून बोलतो, सतीश धुळे, हे सुद्धा बंड्या इलेव्हनला खेळून गेले. आणि प्रामुख्याने म्हणजे संदीप दळवी हे सुद्धा आपल्या बंड्या इलेव्हनला त्यांनी आपले 2 वर्ष दिलेली होती. त्यामुळे ह्या सर्वांचेच आभार आहेत. आणि ह्या संपूर्ण प्रवासामध्ये 25 ते 30 वर्षाच्या प्रवासामध्ये जे आम्हाला स्पॉन्सरशिप केले त्या सर्वांचे आभार. त्यातल्या त्यात मी नाव घेऊ इच्छितो, जसे आपले सुभाष बातनाचे सुभाष आहेत ते आहेत, नितीन शेट्टी आहे, विजय पाटील आहे, परत आम्ही सुभाष म्हणून कोट चहाड नावाने पण आम्ही मध्यंतरी खेळायचो सुरुवातीला, सुभाष आहे. त्याच्यानंतर नितीन शेट्टी, विजय पाटील हे सर्व जे आमचे पाठीराखे आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो. त्यांनी कठीण प्रसंगी प्रत्येक चढ उतारामध्ये किती काय झाला तरी आम्हाला सपोर्ट केला. त्याच्यानंतर आपल्याच टीममधील प्रशांत मयेकर जो आमच्या बरोबर सतत 15 ते 20 वर्ष सतत नेहमीच सपोर्ट करत आला आहे. त्याच्यानंतर विनय आंगणेने वेळोवेळी मदत केलेली आहे. त्याच्यानंतर टीम बांधणं मॅचच्या दिवशी हे काही वेळेला आजच्या तारखेला कठीण झालं आहे, पण त्याही परिस्थितीत सुभाष सर म्हणा, नित्या बोला, हे काही प्लेयर अरेंजमेंट करायचे असेल किंवा काही असेल मी त्यांनाच पहिला फोन करतो आणि त्यांचाही मला पुष्कळ सपोर्ट मिळतो. त्यांचे ते प्लेयर्स माझ्या मॅचला ते उपलब्ध करून देतात, त्यामुळे त्यांचे आभार. आणि हा संपूर्ण जो कार्यक्रम आपण आज ज्याचा आनंद घेतला त्याची ही वास्तू आपल्याला राजू पाटील यांच्यामार्फत मिळाली आणि या वास्तूचे संपूर्ण मालक रजनीश पाटील यांचंही मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते संतोष गणपत बंड ज्यांनी आपले विचार मांडले. नक्की असे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी 70-70 यूट्यूब चॅनल पाहत राहा. आपली रजा घेतोय, खूप लवकर भेटूया. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.